श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13वा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. नायट्या भेन न मोडीजे नागांची आन, तैसी पाळी उनखुन स्त्रियेची जो. नायटे होतील या भीतीने ज्याप्रमाणे नागाकरता केलेला नवस मोडू नये, त्याप्रमाणे जो स्त्रियेच्या मनातील अल्पदेखील इच्छा पुरवितो, किंबहुना धनंजया स्त्रीची सर्वस्व जया, आणि तियेची झालिया लागी प्रेम. आणि फार काय सांगावे अर्जुना, ज्याला स्त्रीच एक सर्वस्व वाटते आणि तिचे जे होऊन राहिले त्याचे ज्याला प्रेम वाटते, आणि काही जे समस्त तियेचे संपत्ती जात, ते जीवाहुनी आप्त मानी जो का. आणखी तिची संपूर्ण भोग संपत्ती आपल्या जीवापेक्षाही जो प्रिय समजतो, तो अज्ञानाशी मूळ, अज्ञाना त्याचे निबळ. हे असो केवळ तेची रूप, तो अज्ञानाला जन्म देणारे कारण असून त्याच्याच योगाने अज्ञानाला बळ प्राप्त झाले आहे. हे असो तो केवळ अज्ञानाचेच रूप होय. आणि मातलिया सागरी मोकललिया तरी, लाटांच्या एरझारी आंदोळे जेवी. खवळलेल्या समुद्रात नाव मोकळी सोडली असता ती जशी लाटाच्या येण्या जाण्याने हेलकावे खाते, तेवी प्रिय वस्तू पावे आणि सुखे जो उंचावे, तैसाची अप्रिया सवे तळवट घे. त्याप्रमाणे आवडती वस्तू प्राप्त झाली असता जो सुखाने आपल्याला थोर भाग्यवान समजतो, व त्याचप्रमाणे अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता जो आपल्याला अत्यंत भाग्यहीन समजून दुःख करतो. ऐसे निजयाचे चित्ती वैषम्य साम्याची ओकती, वाहे तो महामती अज्ञान गा. याप्रमाणे जो आपल्या चित्तात विषमपणाचा खळगा वागवितो, हे महामती अर्जुना, तो अज्ञान होय. आणि माझ्या ठाई भक्ती फळा लागी जया आरती, धनोद्देशे विरक्ती नटने जेवी. आणि द्रव्य मिळवण्याकरता ज्याप्रमाणे वैराग्याचे सोंग दाखवावे, त्याप्रमाणे जो माझ्या ठिकाणी भक्ती दाखवितो, पण चित्तात विषय सुखाची उत्कट इच्छा असते, ना तरी कांताच्या मानशी त्रिगोणी स्वैरिणी जैसी, रहाटे जारेशी जावया लागी. किंवा ज्याप्रमाणे जाराकडे जाता यावे म्हणून व्यभिचारिणी स्त्री पतीच्या मनाप्रमाणे वागल्यासारखे दाखवते, तैसा माथे किरीटी भजती गा पाऊटी, करुणी जो दिठी विशोसुये. त्याप्रमाणे अर्जुना, जो माझे भजन करतो व माझ्या भजनाची पायरी म्हणजे निमित्त करून विषयप्राप्तीकडे दृष्टी ठेवतो, आणि भजिन्नलिया सवे तो विशो जरी न पावे, तरी सांडी म्हणे आगवे टवाळे. आणि भजन केल्याबरोबर इच्छित विषय प्राप्त झाला नाही तर हे खोटे आहे असे म्हणून तो भजन टाकून देतो. कुणबट कुळवाडी तैसा आनान देव मांडी, आदिलाची परवडी करी तया. ज्याप्रमाणे कुणबी नवी नवी शेती करतो, त्याप्रमाणे जो निरनिराळे देव मांडून पहिल्याला केलेला पूजादी प्रकार त्या नव्यालाही करतो. तया गुरुमार्गा टेके दयाचा सुगरवा देखे, तरी तयाचा मंत्र शिके एरू नेगे. ज्याचा विशेष थाटमाट दिसेल त्या गुरुच्या मार्गाचा आश्रय करतो व त्याच्यापासूनच मंत्र घेतो. ज्याचा थाटमाट दिसत नाही अशा गुरुचा मंत्र घेऊ इच्छित नाही. प्राणी जातेशी निष्ठुरू स्थावरी बहु भरू, तेवीची नाही एक सरू निर्वाहो जया. सचेतन प्राण्याशी जो तिरसटपणाने वागतो पण अचल मूर्तीच्या ठिकाणी मात्र मोठा आदर ठेवतो, त्याप्रमाणे ज्याच्याने कोठेही एकनिष्ठ राहणे होत नाही. माझी मूर्ती निपजवी ते घराचे कोणी बैसवी, आपण देवो देवी यात्रे जाय. माझी मूर्ती तयार करून त्याची घराच्या कोपऱ्यात प्रतिष्ठा करतो व आपण देवदेवी यांच्या यात्रेला जातो. नित्य आराधन माझे काजी कुळदेवता भजे, पर्व विशेषे कीजे पूजा आना. नित्य माझी उपासना करतो पण लग्न इत्यादी प्रसंगविशेषी माझे पूजन सोडून तशाच भावाने कुलदेवतेचेच पूजन करतो. तसेच एखादा पर्वकाळ आल्यास त्या पर्वकाळी ज्या देवतेचे विशेष महात्म्य सांगितले असेल तिचीच पूजा करतो. माझे अधिष्ठान घरी आणि ओवसे आनाचे करी,
पितृकार्यावसरी पितरांचा होय. किंवा मी प्रत्यक्ष घरात असताना मला सोडून दुसऱ्याचे नवस करतो. पितरांचे श्राद्धादी कार्य करणे प्राप्त झाले असता सर्वस्वी पितरांचाच भक्त बनतो. एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू आम्हाशी ते तुलाची नागाशी पंचमीच्या दिवशी. एकादशीच्या दिवशी आमच्या ठिकाणी जितका आदर दाखवितो तितकाच आदर नागपंचमीच्या दिवशी सर्पदंशाच्या भीतीने नागाच्या ठिकाणी दाखवितो. चौथमोटकी पाहे आणि गणेशाचा चिहोये चावदशी म्हणे माये तुझा चिओ दुर्गे. चतुर्थी आली रे आली की तो गणेशाचा भक्त होतो आणि महामारीच्या भीतीने माते दुर्गे मी सर्वस्वी तुझे लेकरू आहे असे म्हणून चतुर्दशीच्या दिवशी देवीला शरण जातो. नित्य नैमित्तिके कर्मे सांडी मग बैसे नवचंडी आदित्य वारी वाडी बहिरवा पात्री. दररोज करायचे ते नित्य व श्राद्धादी निमित्ताने करायचे ते नैमित्तिक अशी ही दोन्ही कर्मे सोडून देऊन शत्रूचा घात करण्याकरता नवचंडीचे अनुष्ठान करायला बसतो. रविवार आला असता पात्रात खिचडी वाढून कालभैरवाला नैवेद्य दाखवितो. पाठी सोमवार पावे आणि बेले शिलिंगा धावे ऐसा एकलाची आगवे जोगावी जो. नंतर सोमवार आला की बेल घेऊन शिवलिंगाच्या पूजेला धावतो. याप्रमाणे एकटा सर्व देवांचा भक्त आहे असे तो दाखवतो. ऐसा अखंड भजन करी उगानो एक क्षण भरी अवघेन गावद्वारी अहे व जैसी. ज्याप्रमाणे बहुतेक गावातील सर्व द्वारात फिरणाऱ्या वेश्येचे गावातील पुरुष पती असल्यामुळे ती अखंड सौभाग्यवती असते त्याप्रमाणे जो क्षणभर उगा न राहता सर्व देवांचे अखंड भजन करणारा असतो. ऐसे निजो भक्तू देखशी सैरा धावतू जाना ज्ञानाचा मृत्यू अवतार तो. अशा रीतीने जो भक्त तुला चोहीकडे धावत असलेला दिसेल तो अज्ञानाचा मूर्त अवतार आहे असे तू समज. आणि एकांते चोकटे तपोवने तीर्थे तटे देखोनी जो गाविटे तोही तोची. आणखी तपोवन तीर्थ नद्यांचे तीर इत्यादी एकांतातील उत्तम स्थाने पाहून ज्याला वीट येतो तोही अज्ञानत्वाचा मूर्त अवतार आहे. जया जनपदी सुख गजबजेचे कौतिक वानू आवडे लौकिक तोही तोची. ज्याला लोकात राहण्याचेच सुख होते गोंगाट गर्दी याचे कौतुक वाटते आणि लौकिक गोष्टींची स्तुती करावीशी वाटते तोही अज्ञानाचा मूर्त अवतार होय. आणि आत्मा गोचरू होय ऐसी जे विद्या आहे ते ऐकोनी डौरवाहे विद्वांसू जो. आत्मस्वरूपाचा साक्षात्कार करून देणारी अशी जी ब्रह्मविद्या ती ऐकल्याबरोबर जो शहाणा पुरुष हातात डमरू वाजवून तिचा उपहास करतो. उपनिषदाकडे न वचे योगशास्त्र न रुचे अध्यात्मज्ञानी दयाचे मनची नाही. जो उपनिषदांकडे कधी वळत नाही योगशास्त्र ज्याला आवडत नाही व अध्यात्मज्ञानाच्या ठिकाणी ज्याचे मन घेत नाही. आत्मचर्चा एकी आती ऐसे बुद्धीची भिंती पाडूनी जयाची मती ओढाळ झाली. आत्मचर्चा म्हणून एक अशी आवश्यक बाब आहे की शहाणे पुरुष आपल्या परमकल्याणाकरता ती करीत असतात. अशा बुद्धीची भिंत पाडून ज्याची बुद्धी वाटेल तेथे भटकणारी झाली आहे. कर्मकांड तरी जाणे मुखोद्गत पुराणे ज्योतिषी तो म्हणे तैसेची होय. संपूर्ण कर्मकांड जाणतो पुराणे मुखोद्गत आहेत असे म्हणतो तसेच होते असा फलज्योतिषात जो पारंगत आहे. शिल्पी अति निपुण सुपकर्मी ही प्रवीण विधी अथर्वण हाती आती. शिल्पशास्त्रात निपुण असून पाककर्मातही प्रवीण आहे. अथर्व वेदातील अभिचारिक विधी सर्व अवगत आहेत. कोकी नाही ठेले भारत किर म्हणितले आगमा फाविले मूर्त होती. कामशास्त्रात काही जाणावयाचे राहिले नाही. संपूर्ण भारत म्हटले गेले. शास्त्रे इतकी स्वाधीन केली की मूर्त होऊन समोर उभी राहतात. नीती जात सुजे वैद्यकही बुजे काव्यनाटकी दुजे चतुर नाही. सर्व प्रकारच्या नीती चांगल्या समजतात. वैद्यशास्त्रही जाणतो. काव्यनाटक इत्यादी साहित्यात त्याच्यासारखा दुसरा चतुर नाही. स्मृतीची चर्चा दंशू जाणे गारुड्याचा निघंटू प्रज्ञेचा पायकी करी. स्मृतीची चर्चा करतो तसेच गारुडी विद्येचे मर्म तो जाणतो. वैदिक शब्दाचा कोश तर त्याच्या बुद्धीच्या आकलनशक्तीची चाकरीच करतो. व्याकरणी चोकडा
तरकी अति गाडा परी एक अध्यात्मना निपुडा जात्यंदुजो. व्याकरणशास्त्रात त्याचा उत्तम हातखंडा असून तर्कशास्त्रात अत्यंत गाढा विद्वान आहे. पण अध्यात्मशास्त्रातील आत्मज्ञानाविषयी मात्र जो खरोखर जन्मांध आहे ते एक वाचुनी आगवा शास्त्री. सिद्धांत निर्माण धात्री परी जळोते मूळ नक्षत्री न पाहेगा. एका अध्यात्म ज्ञाना वाचून इतर सर्व शास्त्रामध्ये सिद्धांताला प्रसवणारी ती जन्नीच आहे. पण आग लागो अशा ज्ञानाला. मूळ नक्षत्रावर जन्मलेले मूल जसे पाहू नये त्याप्रमाणे त्याच्याकडे ढुंकून देखील पाहू नकोस. मोरा अंगी अशेषे पिशे असती डोळशे परी एकली दृष्टी नशे तैसे ते गा. ज्याप्रमाणे मोराच्या अंगावर डोळे असलेली सर्वच पिसे असतात पण त्या पिशाच्या डोळ्यामध्ये एक दृष्टी मात्र नसते म्हणून त्या डोळ्यांचा काही उपयोग नाही. त्याप्रमाणे अध्यात्म ज्ञाना वाचून इतर शास्त्रांचे पुष्कळही ज्ञान असले तरी ते व्यर्थ आहे. तर जरी परमाणू येवडे संजीवनी मूळ जोडे तरी बहु काय गाडे भरणे एरे. मेलेल्या मनुष्याशी जिवंत करणारी संजीवनी मुळी परमाणू एवढी जरी जवळ असेल तर बाकीच्या गाडाभर इतर पुष्कळ औषधी कशाला बाळगायच्या. आयुष्ये विन लक्षणे शिशे विन अलंकरणे ओहरे विन वादावने तो विटंबुगा. आयुष्य सरलेल्याची सामुद्रिक लक्षणे सांगणे शिर नाही, त्याला अलंकार घालणे, वधूवरांशिवाय वर्धावा धाडणे ही विटंबनाच होय. तैसे शास्त्र जात जान आगवेची अप्रमाण पार्था अध्यात्मज्ञाने विन एकलेनी. त्याप्रमाणे अर्जुना एका अध्यात्म ज्ञाना वाचून इतर नाना प्रकारच्या शास्त्रांचे ज्ञान अविद्याविषयक म्हणून अप्रमाण आहे असे जाण. या लागी अर्जुना पायी अध्यात्मज्ञानाच्या ठाई जया नित्य बोधू नाही शास्त्र मुडा. म्हणून अर्जुना हे लक्षात ठेव की शास्त्र पडूनही ज्या मूर्खाला अध्यात्मशास्त्राचे महत्त्व न कळल्यामुळे अध्यात्मज्ञान हेच एक नित्य ज्ञान असून बाकीची ज्ञाने व्यर्थ आहेत असा बोध झाला नाही. तया शरीर जे झाले ते अज्ञानाचे बी विरुडले तयाचे उत्पन्नत्व गेले अज्ञान वेली. त्याच्या ठिकाणी जे शरीर प्राप्त झाले ते अज्ञानाचे बीज उगवले होय. त्याचे शास्त्र नैपुण्य म्हणजे वाढत गेलेली अज्ञानवेली होय. तो जे जे बोले ते अज्ञानची फुलले तयाचे पुण्य जे फळले ते अज्ञान गा. तो जे जे बोलतो ते अज्ञानच फुलले असे समज आणि त्याचे जे पुण्य फलद्रूप झाले तेही अज्ञानच होय. आणि अध्यात्मज्ञान काही जेने मानिलेची नाही तो ज्ञानार्थून देखे काही हे बोलावे असे. आणि अध्यात्मज्ञान म्हणून काही आहे हे जो मानितच नाही त्याला ज्ञान या शब्दाचा अर्थ समजत नाही हे सांगितले पाहिजे का. ऐलीची थडी न पवता पळे जो मागोता तया पैलद्वीपीची वार्ता काय होय. अलीकडील तीरावर न पोचताच जो परत माघारा पळतो त्याला पलीकडच्या तीरावरील वार्ता कशी कळणार. का दारवंटाची जयाचे शिर रोविले खाचे तो केवी परिवरीचे ठेविले देखे. किंवा दारवंट्यात खळगा खणून ज्याने त्यात आपले शिर रोवून घेतले म्हणजे शरीरासह जो खळग्यात सामावला गेला तो घरात ठेवलेले कसे पाहणार. तेवी अध्यात्मज्ञानी जया अनोळख धनंजया तया ज्ञानार्थू देखावया विशोकाई. त्याप्रमाणे हे अर्जुना अध्यात्मज्ञानाची ज्याला यत्किंचित ओळख नाही त्याला खऱ्या ज्ञानाचा अर्थ जे ब्रह्म ते जाणण्याकरता विषय राहतो का. किंवा त्याला ज्ञानाचा अर्थ जाणण्याकरता ज्ञानाचा विषयच कोठे राहतो. म्हणून आता विशेषे तो ज्ञानाचे तत्व न देखे हे सांगावे आखलेके न लगे तुझ. म्हणून असा पुरुष खऱ्या ज्ञानाने कळणारी तात्विक परब्रह्म वस्तू जाणत नाही हे तुला आणखी विशेष रीतीने स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. जेव्हा सगर्भे वाढिले तेव्हाची पोटीचे झाले तैसे मागिले पदे बोलिले तेची होय. जेव्हा गर्भवती स्त्रियेला पान वाढून जेवायला बसवावे तेव्हा तिच्याबरोबर तिच्या पोटातील गर्भही तृप्त होतो. किंवा आंधळ्याला आमंत्रण द्यावे म्हणजे तो दुसऱ्याला घेऊन येतो. वाचून या वेगळे रूप करणे हे न मिळे जेवी अवंतिले आंधळे ते दुर्जनेशिये. म्हणजे तो दुसऱ्याला घेऊन येतो त्याप्रमाणे ज्ञानाच्या जे विरुद्ध ते अज्ञानच होय.
असे असल्यामुळे मागील ज्ञानाच्या लक्षणाचा बोध करणाऱ्या पदांनी अज्ञानही बोलले गेले आहे. त्या वाचून अज्ञानाचे वेगळे लक्षण करणे संभवत नाही. एवं ये उपरती अज्ञानचिन्हे मागुती अमानित्वादी प्रवृत्ती वाखानिली. याप्रमाणे ज्ञान लक्षणाच्या उलट अज्ञान चिन्हे सांगून अमानित्वादी प्रवृत्ती ज्ञान लक्षणाचीच पुन्हा स्तुती केली आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु भगवान की जय. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.